नमस्कार, तुम्ही कसे आहात आणि छान असाल अशी मी मनापासून आशा करते। आणि सर्वांना गुड मॉर्निंग। तर स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात प्रथम माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही चालले आहे आमच्या दुकानाकडे। आम्ही किराणा मालाचं दुकान काढलं आहे नवीन आणि त्याचं गुरुवारी ओपनिंग पण आहे, छोटीशी पूजा पण घालणार आहे। त्याचा व्लॉग मी नक्की टाकेन आणि तो नक्की बघायला विसरू नका तुम्ही। चला तर मग मी दुकानात आता भरपूर माल आणून टाकलेला आहे। काल मी त्यांनी जाऊन स्टेशनरी पण आणलेला आहे, थोडंफार स्टेशनरी पण आम्ही दुकानात ठेवणार आहोत, कारण साईडला शाळा पण आहे, मुलांना वह्या वगैरे लागतात, पेनं सगळं ठेवणार आहे। आणि किराणा मालाचं पण माल सगळं आणलेला आहे, तुम्हाला दाखवते मी आणि दुकान पण दाखवते आणि इथून जाताना मळ्यातून आमचा थोडासा परिसर पण दाखवते। चला तर मी चालले आहे दुकानात। आता वाजलेले आहेत 11, कारण घरातलं काम वगैरे आवरून जायला थोडा उशीर झाला। चला तर मग आता चालले आहे। तसंच तुम्हाला पण आमचं दुकान दाखवायचं म्हणून मी व्हिडिओ काढलेला आहे, तर व्हिडिओ नक्की बघा आणि कंटिन्यू करा। चला तर मग मी जाते आता आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा। चला तर मग। तर हे पहा, चाललं होतं ताई वजन काटा पण घेऊन जाणार आहे, कारण थोड्याफार डाळी वगैरे मापून सगळं गाठी वगैरे मारून ठेवणार आहे त्याला। बाळ कुठं धरणार आता? काय धरते? ये काटा कुठं ठेवायचा? मध्ये धरून बसतेस? तर आता गाडीवरून मोबाईल धरता येणार नाही, मला व्हिडिओ करता येणार नाही, गेल्यावर दाखवते, कारण हे पहा काटा पण धरून बसायला पाहिजे। चला तर मग। तर हे पहा, आम्ही आता दुकानपाशी आलो आहोत, हा गाळा आहे आमचा। चला तर तुम्हाला आत माल काय काय आहे ते दाखवते। संपूर्ण माल आणून ठेवलेला आहे, नवीन गाळा घेतलेला आहे, परंतु अजून माल वगैरे लावायचा आहे। हा काटा आहे। तर हे पहा, हा दुकानचा गाळा घेतलेला आहे आम्ही। खरं तर त्यांनी जॉबला होते आणि आता जॉब बंद करून आम्ही हे दुकान चालू केलं आहे किराणा मालाचं। तर लग्न झाल्यापासून त्यांनी बाहेरच आहेत आणि आता तर पुण्याला वगैरे, आमचं पुढची गावातून पुण्याला वगैरे जाऊन म्हणलं तर होत नाही आणि महिन्यातून एकदा यावं लागतं, मग आमच्या फॅमिलीपासून दूर राहायला लागतं, म्हणून आता आम्ही हाच उपाय काढलेला आहे, स्वतःचं व्यवसाय करायचं ठरवलेलं आहे। आणि हा किराणा मालाचं दुकान आम्ही पहिल्यांदाच काढत आहोत, अगोदर कोणाचं नव्हतं आमचं। तर हा गाळा घेतलेला आहे आणि हे संपूर्ण माल आणून टाकलेला आहे, तर लावणार आहे। हे पहा, इथं समोर शाळा आहे मुलांची। हे पहा, ही शाळा आहे, शाळेच्या साईडलाच हा परिसर आहे, शाळेचं संपूर्ण ग्राउंड आहे। आणि शाळेच्या साईडलाच आम्ही हा गाळा घेतलेला आहे, त्यामुळे किराणा मालासोबतच थोडंफार स्टेशनरी सामान पण आम्ही ठेवणार आहे। हे पहा, स्केच पेन वगैरे सगळं आणलेलं आहे। हे पहा, स्केच पेन, हे पेन आहे, हे कलर वगैरे आहेत, पेन, हे सगळं आहे। किचन किती छान आहे पहा, हे लहान मुले शाळेसाठी सायकलला वगैरे लावायला घेतात म्हणून हे किचन आणलेलं आहे। बॅगेला, शाळेच्या बॅगेला किंवा सायकलला वगैरे लावायला घेतात म्हणून हे पहा, बाहुल्याचे किचन किती छान आहेत। आणि हे पण आहेत बदामचे, आणि खूप माल आणलेला आहे, डिंकच्या बाटल्या वगैरे। आता संपूर्ण डिंकच्या बॉटल वगैरे आहे त्या, हे संपूर्ण आता लावणार आहोत आम्ही। तुम्हाला माल लावताना दाखवेनच। आता किराणा मालाचं सगळं सामान आणलेलं आहे, पहा तिकडं पण आहे अजून। आता हे दिवसभर आम्ही तर थांबून हे सगळं लावून घेणार आहे, कारण आता मी थोडा व्हिडिओ पळवणार आहे, कारण संध्याकाळपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे आणि त्यामुळे थोडा व्हिडिओ पळवावा लागणार आहे मला, कारण सगळंच दाखवता येणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होत आहे। हे पहा, हे सरगमचे ते साबण आणलेले आहेत।
जा पाठीमागच्या बाजूला देतो मी. आज सानू पण आली आहे. हे पहा, तिच्या शाळेला सुट्टी आहे कारण शाळेतले सर्वजण ट्रिपला गेले आहेत. ती काही गेली नाही. आणि विरेनची शाळा आहे. विरेन गेलाय शाळेला, त्याच शाळेत आहे. हे पहा, एक समोर शाळा आहे, तिथं इंग्लिश मिडियमला आहे तो. सरगम साबणाचा पॅक कसला आहे. यात सहा साबण आहेत ना. हां, 6 साबण असतील ना. चार साबण आहे त्यात आतमध्ये. हे पहा, पॅक किती छान आहे, मोठा. 64 रुपयाला आहे काय. 60 रुपयाला पॅक आहे हा. ती कसली संतूर. अगरबत्ती आहे. वाव. हे पहा, अगरबत्त्या किती छान छान आहेत. सगळ्या प्रकारचे आहेत. हे किती छान आहे बघा, रोजचे. झालं. हे सगळ्या प्रकारचे साबण आणलेले आहेत. हे पहा, हे भांड्याचे आहेत. भांड्याचा पॅकच आहे असा. हा पण भांड्याचा आहे, हा पण भांड्याचा आहे. हे सगळे वरचे कपड्याचे आहेत. हे मोठं मीठ आहे. ते वाटलं लय की आता जागा तर पाहिजे. हां, तिथं जरा जागा सोड, हां, म्हणजे हां. असं लावायला. तर ही पहा, ही भांडी घासण्याची पावडर आहे आणि शशी नाव आहे या पावडरीचं. परंतु मी पण याच्या अगोदर वापरून बघितली आहे ही पावडर. खूप म्हणजे खूप छान भांडी निघतात, चकचकीत. त्याच्यावरच ठेव.
लावले का लावले. हे पहा एवढा माल लावून झालेला आहे आमचा. आता दुपारचे 2 वाजलेले आहेत. हा 2 रुपयाला द्या. अजून भरपूर माल लावायचा राहिलेला आहे. ही संपूर्ण लावत्याला काही दाखवू शकत नाही मी, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. थोडं ही चांगली आहे ना, ही 2 थोडं दाखवणार आहे. अजून खूप माल लावायचा आहे. पहा हे पोत्यात पोहे तांदूळ वगैरे ते नाही. अजून भरपूर जेवायला बसलो आहोत. अजून भरपूर काम आहे. हे पहा जेवत आहोत. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. पहिला जेवण करून घेत आहोत, कारण सानूला पण खूप भूक लागलेली आहे. खूप उशीर झालेला आहे. तर या तुम्ही पण जेवायला. हे पहा किती छान आहे हे पॅड. शिवाजी महाराज आहे त्यावर. किती छान वाटत आहे चित्र. हा पप्पा हे 100 पेजेसचे आहेत बघा. 50 to 100 थांब ती जरा पप्पा राहणार नाही. पप्पा स्केच पेन राहणार नाही, पडाल्या. गप गप हात काढ. तुला भूक लागल्या? हे पहा आता वीरेंची शाळा सुटलेली आहे. इथंच आहे तो शाळेला समोर. आम्हाला पाहून तो पलीकडे आला आहे आणि आता दुकानात आला आहे. आता नंतर आमच्या संगच घरी जाणार. तोपर्यंत बिस्किट आणून दिलाय त्याला, खायला लागलाय. राहतो पिलू काम करू लागालायस? भूक लागले का नाही? मग नाही थांबणार मग आमच्या संग नंतर का जाणार घरी? काय काय शिकवलीत मग? हे पिलू आल्याबरोबर पिल्लू काम करू लागाले. खाली किती सांडायला बघा. बक 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 लो. थांब बघ्या. बाकी सगळं सामान लावून झालेलं आहे. हे पहा आता साबण बिस्किट वगैरे. आता सर्व डाळे आणलेल्या आहेत सुट्ट्या. त्याचं वजनावर मोजून आम्ही पावशर अर्धा किलोच्या असं मोजून गाठी बांधून ठेवणार आहे, की जेणेकरून गिराईक वगैरे आले की पटकन उचलून देता येईल. आणि आता वाजलेले आहेत 5. तर सकाळपासून एवढंच झालं लावून. आणि नंतर मग सगळं आवरल्यानंतर घरी जाणार आहे. तर अजून खूप काम आहे. बघूया आता किती वाजता जायला घरी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. थोड्या सुरुवातीला हे पहा एवढाच माल भरलेला आहे, तरी पण भरपूर आहे. भरपूर आणलेला आहे त्याने पण माल. आणि आता जसं गिराईक वाढेल तसं आणखीन आणायचा. आणि आता पहिल्यांदाच आम्ही किराणा मालाचं दुकान काढलेलं आहे. बघूया आता कसं काय होतंय.
कारण त्यांनी जॉब पण सोडून आता हा व्यवसायच करायचा आम्ही ठरवलेला आहे. आणि बघूया आता कसं कसं होतंय. टेन्शन तर खूप आलेलं आहे कारण दुकान पण चालायला पाहिजे. शेती पण आहे, सोडा शेती आणि दुकान मिळून होतंय आमचं. परंतु इतक्या दिवस पेमेंट पण भरपूर होतं त्यांना. इंजिनियर आहेत त्यांनी आणि आता दिवाळीपासून त्यांनी जॉब सोडलेला आहे आणि आता फॅमिलीपासून दूर राहण्याची त्यांची इच्छा नाही आहे. आणि आम्हाला तिकडे घेऊन जाऊ शकत नाही त्यांनी, कारण इथे आमची शेती आहे, घर आहे आणि आई बाबा पण इथंच राहतात आणि आईबाबांना सोडून आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. कारण म्हातारपणी त्यांच्यापाशी पण कोणतरी हवे, आम्ही जाऊन एकटेच आहेत त्यांनी. त्यामुळे आम्ही आता असं ठरवलं की इथंच व्यवसाय करून ते पण इथंच राहणार आहेत आमच्यापाशी. म्हणून आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे. तर बघूया आता कसं काय काय होतंय. चला तर मग आता पहिल्यांदा कामावरून घेते. घालतो माझं. ಹಲೋ ಇದನ್ನು ಮಾಡ್ಬೋದೇ ನನ್ನ ಶಿವಾಂಗ್ ಮಾಡಿ ठेवले का? अर्धा किलोचा आहे ना त्या बघा, अर्धा किलोचा ना कुठलं ते. अर्धा किलो हे पहा, तर हे पहा असे पावशेरचे अर्धा किलोचे आम्ही डाळींचे वगैरे पुढे बांधून ठेवलेले आहेत संपूर्ण. अजून खूप डाळी वगैरे बांधायच्या आहेत, अजून भरपूर काम आहे. ही चण्याची डाळ आहे, असे सगळे मुगाची वगैरे असं पावशेरचे अर्धा किलोचे पुढे बांधून ठेवलेले आहेत, म्हणजे पटकन गिरायकाला देता येतात. अजून भरपूर पसारा पडलेला आहे. अजून शेंगदाणे शाबू वगैरे अजून त्याची पण पाकिटं वगैरे बांधायची आहेत. तरी पण मगाच्याने एवढं झालं आहे. आणि इथे आता आमच्या इथे दुकानात लाईट फिटिंग केलेली नाही आहे अजून. दाखवू जरा इकडे. तर इथे दुकानात लाईट फिटिंग अजून केलेली नाही आहे. हे पहा अंधार पडलेला आहे पूर्ण. आणि इथून पुढचा मला व्हिडिओ काढता येते की नाही काय माहिती, कारण पूर्णच अंधार पडत आहे. तर मी आता तुमच्याशी डायरेक्ट आता घरी गेल्यावरच बोलते. अजून 1-2-3 तासाचं काम आहे, कारण आता मला अंधारात काही व्हिडिओ करता येणार नाही. पूर्ण त्यांच्या मोबाईलची बॅटरी लावून मी थोडंफार दिसायसाठी बोलत आहे. हे पहा. चला तर मग थोड्या वेळात बोलते तुमच्याशी. आता इथे लाईट फिटिंग करून घेतील उद्या. तर आत्ताच आम्ही घरी आलो आहोत आणि अजून दुकानात खूप म्हणजे खूप काम पडलेलं आहे. परंतु आता तिथं लाईट फिटिंग पण नाही आहे आणि तुम्हाला मी 9 वाजता जाणार आहे म्हणून सांगितलं होतं. परंतु ते म्हणाले की थोड्या वेळानं स्वयंपाक बनव आणि स्वयंपाक वगैरे बनवून जेवून वगैरे मग परत जाऊया. म्हणून आता 7 वाजलेले आहेत. 7 वाजताच आम्ही घरी आलो. आणि कारण मुलगा पण 4 वाजल्यापासून शाळा सुटल्यापासून आमच्या इथे तिथेच बसला होता आणि त्याला खायला भूक पण लागली होती. म्हणून त्याला आम्ही 4 वाजता सोडून येतो म्हणत होतो घरी, परंतु घरी नाही जात म्हणला. म्हणून थांबवून घेतलं होतं, तिथंच बिस्किट खाल्लं होतं त्यानं. मग आता घरी 7 वाजता घरी आलो आहोत आम्ही. अजून शेंगदाणे शाबू वगैरे अजून त्याचे पण पुढे बांधायचे राहिले आहेत, परंतु तिथं लाईट नाही आहे. म्हणून नंतर आता जरा त्यांच्या मोबाईलची बॅटरी लावूनच आम्ही थोडंफार बांधणार आणि उद्याच्याला मग लाईट फिटिंग करून घेणार आहे. तर आता नंतर आता पहिल्यांदा मी स्वयंपाक करते, फ्रेश होते, स्वयंपाक करते आणि जेवून मग आणि परत जाणार आहे. तर आता व्हिडिओ काढू शकणार नाही, कारण पूर्ण आमच्या इथे मळ्यातून आत जाताना मळ्यातून वर दुकानकडे जाताना पूर्ण अंधार आहे. रस्त्याला लाईट वगैरे नाही आहे आणि दुकानात पण लाईट फिटिंग केलेली नाही आहे अजून. त्यामुळे मी याच्या पुढचा व्हिडिओ आता नंतर जाणार आहे जून 9 वाजता आम्ही, परंतु तो व्हिडिओ काय काढू शकणार नाही आम्ही, त्यामुळे समजून घ्या. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ ते व्हिडिओ नक्की सांगा. आणि आमचं घेतलेलं दुकान कसं वाटलं, गाळा कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा. आणि तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.